जय महाराष्ट्र. नमस्कार, मी पत्रकार सचिन सुभाष जुचंद्र. आज आपण आहोत टिवरी येथे. हे रस्त्याचं काम चालू आहे, पाहू शकता. आम्हाला सुपरवायझरशी बोलू इथे. दादा, तुमचे सुपरवायझर कुठे आहेत? सुपरवायझर साहेब, जय महाराष्ट्र. ओळखला असेल, राणे पत्रकार साहेब. आपण तुम्ही रस्त्याचं काम जे घेतलं आहे आता टिवरी ते वामन धाबा, हे किती फुटाचा रस्ता केला आहे तुम्ही? ये अभी इधर का 9.5 मीटर का। हाँ 9.5 मीटर का। 9.5 हाँ मतलब 30 फुट का रास्ता बनाने का है हाँ और 5 फीट का गटर आएगा. हाँ। तो आपने कितना बनाने के लिए? ये 9.5 मीटर का ना। बराबर है, वही है. बराबर है. 30 फुट का रास्ता और 5 हाँ. फीट का गटर. आगे ना हाँ रास्ता छोटा है, हाँ. बाकी का जमीन दूसरा लोग का दूसरे लोग का रास्ता है. जमीन है जमीन वो दुसरे तिगरी में। दुसरे लोक काय क्या? हाँ जमीन है वो। म्हणजे ते वसई विरार शहर महानगरपालिकेच्या अंडरमध्येच आहे. हाँ मग ते थोडं कारवाई करायला पाहिजे ना, ज्यांनी जागा अडवली असेल, काय केलं असेल तर थोडं कारवाई करायला पाहिजे ना. तिकडे मध्ये रस्ता खराब आहे ना. रस्ता खराब आहे. मध्ये रस्ता छोटा आहे. हां हां छोटा असल्यामुळे ते जरा पसरवाय घेतलं होतं, हां. पण ते मुकादम लोकांना जरा दम दिला, बोलते की माझ्या या खांब्याच्या बाहेर करा, आत नाही जायचं. मुकादमाने दम केला. हां खांब्याच्या बाहेर करा, आत गेला नाही पाहिजे. हां. तर जेवढा रोड आहे तेवढाच बनवा. जेवढा रोड आहे, पण प्रत्येक रस्त्याचा 30 फुटाचा आहे तर 30 फुटाचा, 5 झाला तर 30 फुटाचाच बनवा पाहिजे. तुम्ही मध्ये 20 फुटाचा 25 फुटाचा करून चालणार नाही, बरोबर की नाही साहेब? बराबर है। पण ते जागेवर थांबा बोलत नाही ना, हे करतात ना, करू देत नाही. जागेवर करायला देत नाही काम. हां ठीक आहे, तुमचा मोबाईल किती? असं आहे. जय महाराष्ट्र. नमस्कार, पत्रकार सचिन सुभाष जुचंद्र. आणि माझी जागेवाल्यांना विनंती आहे की रस्ता 5 झाला 30 फुटाचा. 30 फुटाचा रस्ता असून 5 फुटाचा गटार पण आहे. तर जागेवाल्यांना विनंती आहे की आपली जागा द्या, अडवू नका. मुकादमला काय सांगतोय, दम देऊन देऊ नका. आपलं काम करतात, कारगिर काम करतात, त्यांना दम देऊन देऊ नको. मुकादमला एवढं सांगण्याची विनंती करतोय मी. कारण रस्ता 30 फुटाचा आहे तर 30 फुटाचा झालाच पाहिजे आणि 5 फुटाचा गटर सुद्धा झाला पाहिजे. कारण एकदा झाले रस्ते परत पास होत नाही आणि एकदा निधी मिळाला रस्त्याला की पुन्हा तो निधी दिला जात नाही. तर माझी नगरसेवकांना सुद्धा विनंती की याकडे लक्ष द्या आणि रस्ता बरोबर झालाच पाहिजे. आणि आता पावसाच्या आधी व्हायला पाहिजे ना, पावसाच्या आधी करा. जय महाराष्ट्र.